वंदनास रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर मी आज दाल वडा बनवणार आहे। तर स्वच्छ धुवून घेऊन याला 4 तास चणा डाळीला भिजत ठेवले होते, ते भिजून झालेले आहे डाळ। आणि जे साहित्य लागणार आहे ते 5 ते 6 तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत मी। तर कढीपत्ता घेतलेला आहे, मोठा आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, इथे सुक्या तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत, हे अद्रक घेतलेला आहे, हे लसूण घेतलेले आहे 10 ते 12 कळ्या लसणाच्या, आणि हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तर आता हे डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया। त्याच्यामध्ये कोथिंबीर, मिरच्या आणि हे अद्रक, लसूण, कढीपत्त्याची पानं, हिरवी मिरची आणि हे तांदळाचं पीठ घालून आता थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटून घेते। आणि 1 चमचा जिरं, त्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे, असंच वाटायचं आहे। तर बघू शकता मी वाटून घेतलेलं आहे बघा, असं वाटायचं आहे जाड थोडंसं। आणि त्याच्यामध्ये आता मी हे बारीक चिरलेला कांदा आता हे घालते, थोडीशी हळद, तर चवीपुरतं मीठ टाकते, एक चमचा धना पावडर, चमचा गरम मसाला, हे चिरलेली कोथिंबीर, आणि ही चण्याची डाळ थोडी मी साईडला काढून ठेवली होती, भिजलेलीच आहे, तर हे घालणं गरजेचंच आहे। तर दाल वडा म्हणजे डाळ तर दिसायलाच पाहिजे। आता हे सर्व आता हे मिक्स करून घेते मी। बघू शकता मी छान असं मिक्स करून घेतलेले आहे। आता आपल्याला ह्याचे वडे बनवून घ्यायचे आहेत। तर हे बघू शकता, हा बघा असं आता मी सर्व असंच बनवून घेते। बघू शकता दालवडी बनवून तयार आहे, ते बघा असेच बनवून घ्यायचे आहे सर्व एका साईजचेच। तर इथे तेल गरम होण्यासाठी मी पहिलेच ठेवलेलं होतं, तर तेल गरम झालेलं आहे, मी गॅस स्लो करून घेते आता। आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये एक एक दालवडा ते बघा असं सोडायचे आहेत। तुम्ही पण असंच बनवून बघा आणि मला कळवा, सपोर्ट पण करत चला, सपोर्टची पण खूप गरज आहे। तुम्ही काही सपोर्ट करत नाहीये, पण सपोर्ट करा। तर हे बघा असे सोडायचे आहेत। तर बघू शकता मी आता हे दालवडे पलटी मारून घेते, हे बघा सर्व असेच पलटी मारायचे आहेत। आता दोन्ही साईडनी पण दालवडा फ्राय झालेला आहे, तर मी आता काढून घेते। झालेलं आहे, तर आता दुसरे पण मी असंच टाकते फ्राय होण्यासाठी। दालवडे बनवून तयार आहेत, बघू शकता छान असे कुरकुरीत झालेले आहेत, एकदम क्रिस्पी। त्याच्याबरोबर ते खायला ओल्या नारळाची हिरवी चटणी बनवलेली आहे। तर तुम्ही पण असंच बनवून बघा। आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।